पहले ऐसा होता था, हम तकरीबन 20 साल से पत्रकारिता में है। पुलिस का और पत्रकारों का चोली दामन का साथ रहा है, लेकिन मालेगांव पुलिस ने उसको वो चोली दामन पे एक कर दिया है, एक साथ कर दिया है। और हम लोग यहाँ पर इत्तेहाद इत्तेफाक के साथ में शहर के लॉ एंड ऑर्डर का मसला रहे, किसी भी मामला में आपसी सलाह मशवरे से बातचीत करके एक पॉजिटिव न्यूज़ बनाते हैं जिसमें शहर का और वातावरण का अच्छी तरीके से ख्याल रखा जाए। तो ये पुलिस ने साथियों को आज मौका दिया है यहाँ पर सत्कार करने का। मुझको उर्दू मीडिया सेंटर की तरफ से मैं एडिशनल एसपी साहब का, नासिक ग्रामीण पुलिस का, मालेगांव पुलिस का तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ और उम्मीद करता हूँ कि रहे। बहुत बहुत शुक्रिया, थैंक यू। त्याचं सर्वप्रथम मंचावर उपस्थित सर्व गणमान्यांच्या वतीने मी स्वागत करतो। बाळशास्त्री जांभेकरांनी 6 जानेवारी 1882 मध्ये दर्पण या मराठी वृत्तपत्रानं ही पत्रकारिता सुरू केली होती। ही अशीच अव्याहत आजपर्यंत चालू आहे आणि यापुढेही चालू राहणार आहे। एक समाजाचा प्रमुख अंगापैकी पत्रकार हा एक घटक आज समजला जातो आणि त्याचं दायित्व ते पार पाडत असतात। पोलीस आणि पत्रकार यांचं पण एक जवळचं नातं आहे आणि ते नातं अधिक दृढ कसं व्हावं या दृष्टीने आमचे अप्पर पोलीस अधीक्षक साहेबांनी गेल्या वर्षीपासून एक ह्या उपक्रमाची सुरुवात केली होती आणि त्याचं हे दुसरं वर्ष आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी परत दुप्पट संख्येने पत्रकार या ठिकाणी या कार्यक्रमास हजर आहे। यावरून नक्कीच पोलिसांबद्दलचे जे काही प्रेम आहे ते वृद्धिंगत झाल्याचं दिसून येत आहे आणि यापुढेही पोलिसांशी आपले संबंध असेच चांगले राहतील अशी आशा व्यक्त करतो। आणि आज पत्रकार दिनाच्या आपल्या सर्वांना नाशिक ग्रामीण पोलीस दलातर्फे हार्दिक शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवतो। अप्पर पोलीस अधीक्षक श्री अनिकेत भारती साहेब व सर्व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचं आभार मानतो की 6 जानेवारी निमित्त आणखी पत्रकार दिनानिमित्त त्यांनी परत दुसऱ्यांदा देखील आम्हाला प्रेमाने बोलून आमचा इथे जो सन्मान केला आहे, सत्कार केला आहे, त्याच्याबद्दल मराठी उर्दू पत्रकारांतर्फे सर्व पोलीस दलाचे आभार मानतो। पत्रकार संघातर्फे सूर्यवंशी सर, पत्रकार आणि समोर बसलेले माझे सर्व मीडियाचे बांधव, प्रथमतः मी ॲडिशनल सरांना धन्यवाद देतो। प्रथमतः ॲडिशनल सरांना मी धन्यवादही देतो आणि नक्कीच त्यांच्या अभिनंदनही व्यक्त करतो की त्याच्या फक्त एका कॉलवरती किंवा एका पत्रावरती त्यांनी एवढी मोठी मीटिंग ऑर्गनाईज केली आणि तुम्हाला सर्व मीडियाच्या जे इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडियातून येतात सर्व बांधवांचं तर मी धन्यवाद देतो की तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने इथे हजर राहिलात। याच्यावरून पोलीस आणि पत्रकारांबद्दल मालेगावमध्ये असलेलं प्रेम लक्षात येतं। तर मीडिया हा तसं पाहायला गेलं तर लोकतंत्राचा 4था पिलर म्हणून ओळखला जातो आफ्टर लेजिस्लेटिव्ह, एक्झिक्युटिव्ह आणि ज्युडिशियल। तर मीडियाचं काम हे समाजातलं सत्य समाजासमोर आणणे जेणेकरून समाज जास्त हुशार होईल, एका विकासाच्या दृष्टिकोनातून आपण पुढे जाऊ यासाठी मीडिया काम करत असतं। आता मालेगावचा विचार करायचा झालं तर ॲडिशनल सरांनी कालच मला सांगितलं की मालेगावचे पत्रकार हे फारच जागरूक, सुशिक्षित आणि एक विकासाच्या दृष्टीने पुढे जायला असे पत्रकारिता करणारे लोक आहेत। जवळजवळ 125 पत्रकार अपुरं मनुष्यबळ, अपुरे रिसोर्सेस असून सुद्धा परंतु पोलिसांची एक चांगली इमेज समाजापुढे ठेवण्याचं काम हे मीडियाचे लोक करत असतात। ते तुम्ही पत्रकारिते थ्रू करत असाल किंवा मग इलिगल बिझनेसेसची आम्हाला माहिती देऊन एक प्रोएक्टिव्ह पोलिसिंग, प्रिव्हेंटिव्ह पोलिसिंग करण्यासाठीची जे काही मुद्दे आहेत त्यांच्याबद्दल देवाणघेवाण करण्याची संधी आम्ही आज घेत आहोत। त्या कार्यक्रमाकरिता व्यासपीठावर उपस्थित माझे मालेगावमधील पत्रकार मित्र, सहकारी गौरबाई, हेमंतजी शुक्ला, माझे सहकारी पोलीस अधिकारी उद्धव साहेब, सुनील साहेब, आपण सर्व पत्रकार बांधव, उर्दू आणि मराठी प्रिंट आणि ऑनलाईन मीडियाचे सगळ्यांना माझा पुन्हा एकदा नमस्कार। आजच्या ह्या पत्रकार दिनाच्या निमित्तानं आपण
औपचारिकरित्या एकत्र भेटत असू तरी सुद्धा आपण वर्षभर एकमेकांना कुठे ना कुठे भेटत असतो. जसं सांगितलं गेलं की पोलीस आणि जनता याच्यामधील दुवा हा पत्रकार आहे. मी तर म्हणेन जनता आणि बाकी सगळे डिपार्टमेंट या पोलिसांच्या कामकाजामध्ये सुद्धा आम्ही बघतो. आपण ज्या मराठी भाषेत आपण म्हणतो 1760 जसे 1760 कायदे आहेत. त्या कायद्यांमध्ये कुठे सुद्धा फौजदारी काम करायची गरज पडली की पोलिसांना यावं लागतं. तसं समाजातल्या प्रत्येक घटकामध्ये त्या घटकातील त्रुटींना त्या घटकातील चांगल्या गोष्टीला जर पुढे आणत नसेल तर ते काम सुद्धा मीडियाला करावं लागतं. त्या अर्थाने एव्हरीथिंग अंडर द सन हे पत्रकारांना आणि पोलिसांना लागू आहे. असं कुठलं बंधन नाहीये की हे तुमचं काम नाहीये. काम खूप होत आहे म्हणून आपण काम थांबवतो म्हणून आपल्याला ते बंधन घालून घ्यावे लागत आहे. शुक्लाजींनी सांगितलं मागच्या वर्षी आपला पहिला कार्यक्रम झाला. त्याच्या आधी असे कार्यक्रम कमी जास्त होत असतील, परंतु मागच्या वर्षी कार्यक्रम घेण्याच्या आधी जे काही 2 महत्वाच्या बंदोबस्त आपल्या गावामध्ये झाले त्याच्या निमित्ताने माझा पत्रकारांशी जो समन्वय झाला, संपर्क झाला, त्याच्यामधून काही पत्रकारांनी मला सूचना केली की सर आपण असा अनऑफिशियली भेटतोच बाहेर, फील्डवर असेल, ऑफिसमध्ये असेल, कुठे बंदोबस्त ठिकाणी असेल, परंतु या 6 जानेवारीच्या पत्रकार दिनाच्या निमित्तानं एकत्र आपण भेटत जाऊया, चालेल का? तर ती मला संकल्पना आवडली. मी आधीच्या नोकरी केलेल्या ठिकाणी असे कार्यक्रम घेतलेले आहेत, परंतु त्या ठिकाणी मला तेवढी गरज कधी वाटत नव्हती एवढी इथं वाटली. कारण एवढे पत्रकार आपल्याकडे आहेत, आपलं गाव सुद्धा तेवढंच मोठं आहे, त्याच्या तुलनेमध्ये ही संख्या योग्य आहे, परंतु एकत्र येण्याची संधी मिळत नव्हती. म्हणून मागच्या वर्षी आपण पहिला वर्ष कार्यक्रम घेतला आणि काही ज्या सूचना तुम्ही केल्या होत्या मला आठवते की प्रेसचा एक ग्रुप असतो, 1760 कायदे आहेत, त्या कायद्यावर सुद्धा क्राईमची माहिती मिळत झाली, पोलिसांना सुद्धा आपण रेग्युलर घेत आहोत. तसं समाजातल्या प्रत्येक विषयी ज्या कोणत्या प्रेस नोट निघतात त्या प्रेस नोट रुटीनना त्यावेळेस चांगल्या गोष्टीला जर पुढे आणत नसेल प्रिंटेड स्वरूपामध्ये आम्ही मीडियाला देण्याचा प्रयत्न करतो. त्या वेळेला राहून जाते कामाच्या ओघात किंवा एका बातमीनंतर दुसरी घटना घडलेली असते.